आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा कोणत्या स्मशानभूमीत फिरतोय, तर पूर्ण सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर रामराम मंडळी, विंध्यवासिनी मातेचे दर्शन घेऊन आपण जवळपास 60 किलोमीटर अंतर करून 1 ते 1.5 तासामध्ये वाराणसी म्हणजे काशी या ठिकाणी पोहोचलो. सर्वात आधी गाडी पार्क करून घेतली आणि निघालो मंदिराकडे. जवळपास 4 ते 5 किलोमीटर पायी चालत जायचंय, म्हटलं काहीतरी खावं लागेल. मग आम्ही खाल्ला बाटी चोका. बाटी चोका म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आपल्याकडची वरणबट्टी. फक्त एवढंच आहे की या ठिकाणी वांग्याची भाजी नाही भेटत, दुसरीच भाजी राहते. आधीच गाडी चालून पाय कमी दुखत होते, तर मी थोडे लेग प्रेस मारून घेतले. दुसरं दिसतं काय नसून या हॉटेलमधल्या एम्बियन्स मध्ये असलेला हा एक प्रकार. शेटला विचारलं कसं रे, शेटने खायच्या आधीच सांगून दिलं एक नंबर आहे. म्हटलं मग आपला की विषय. जवळपास 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर परत ऑटो रिक्षा करून घेतली, बसून घेतलं सर्वांनी निवांत आणि म्हटलं चाल देवा आता पाय दुखतात. आपल्या समाजात एक फार चुकीची संकल्पना पसरवली गेलेली, ती म्हणजे म्हातारपणातच काशी आणि तीर्थक्षेत्र वगैरे करायचं असतं. तर असं काहीच नाहीये. अफवांना काही बळी पडू नका. जवानीमध्येच तुम्हाला तीर्थक्षेत्र वगैरे करायचं असतं. आता नाही फिरणार तर कधी फिरणार. बनारसच्या टिपिकल छोट्या छोट्या गल्ल्यांमधून निघालो आणि गोडोलिया चौरावर येऊन पोहोचलो. इथून एक रस्ता घाटाकडे जातो, एक मंदिराकडे जातो आणि 2 रस्ते वेगवेगळ्या जागाकडे जातात. तिकडे काही आपण गेलेलो नाहीये. तर सर्वात आधी येऊन बोटमध्ये बसलो आणि घाट बघण्यास सुरुवात केली. 64 घाटांमधून जवळपास 40 घाटांचं आपण दर्शन घेतलं. यामधलं सर्वात प्रमुख घाट म्हणजे मणिकर्णिका घाट. आता या ठिकाणी दिवसातनं 500 पेक्षा जास्त प्रेत जाळले जातात. याला महास्मशान पण म्हणतात. मणिकर्णिका घाट नाव पडण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती या ठिकाणी एकदा स्नानासाठी आलेले असताना भोलेबाबाचं मणी आणि माता पार्वतीचा एक कर्णिका पडलं, त्यामुळे या घाटाचं नाव मणिकर्णिका घाट असे पडलं. ज्या गोष्टींसाठी बनारस फेमस आहे ना, ते पण आपण एक्सप्लोर करायलाच पाहिजे ना, आपल्या व्ह्युअर्सला दाखवायलाच पाहिजे. बाहेर येऊन मस्त एक बनारसी पान खाल्ला, त्यानंतर मलईयो खाल्ला, खस्ता कचोरी आणि रबडी पण खाल्ला. ते काही तुम्हाला दाखवत नाही. मिनी व्लॉग म्हटल्यावर जेवढं काही एक्सप्लोर करता आलं तेवढं तुम्हाला सर्व दाखवलं. बाकीच्या गोष्टी पुढच्या वेळेस बघू. तोपर्यंत जय श्रीराम.